मॉर्निंग गाईज. चला, आजचा दिवस आहे तिसरा. आज आपण चाललेलो आहोत आता घरी. त्याच्या आधी आपण जाणार आहोत त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायला आणि मग त्याच्यानंतर आपण घरी जाऊया. आणि हे बघा, आता हे आम्ही आज इकडे थांबलो होतो औरंगाबादला, संभाजीनगर. तर आता निघूया. चला, बाय 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 संभाजीनगर. येऊ पुन्हा. चलो बाय. सो चला, आता आपण समृद्धी महामार्गाला बाय बाय बोलणार आहोत आणि आता जाणार आहोत आपण सिन्नरकडे. सो आपल्याला जायचं आहे त्र्यंबकेश्वरला. सो बघा, आपल्याला आहे नाशिक दिसतंय, त्या साईडला आपल्याला जायचं आहे सिन्नर. चला, बाय बाय आणि थँक्यू सो मच समृद्धी महामार्ग. तुमच्यामुळे आमचा प्रवास खूप सुखकर झाला आणि खूप चांगला झाला, जलद पण झाला. थँक्यू. आता आपण त्र्यंबकेश्वरला पोहोचलो आहोत. जस्ट आता एक 8 किलोमीटर बाकी आहे आणि समोर आपल्याला जो दिसतोय डोंगर, तुम्ही बघू शकता इकडे, म्हणजे या साईडला अंजनगिरी पर्वत. तिथे आपल्या बजरंगबलीचं जन्म झालं होतं. त्या पर्वतांना तुम्ही बघू शकता. बजरंगबली की जय. Your destination is on the left. क्षेत्र त्र्यंबकेश्वर मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण पार्किंगकडे चाललेलो आहोत. सो मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहोत त्र्यंबकेश्वरला आणि ही आपण आता पावती एक घ्यावी लागते. गाडीची एंट्री फी 50 रुपये आणि पार्किंगचे वेगळे आहेत. ते बघूया किती आहेत. मंदिराच्या जवळच आहे पार्किंगचं ठिकाण. वॉकिंग डिस्टन्स आहे. लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा पण तिथेच पार्क केलेली. आता हे त्र्यंबकेश्वरची पार्किंग आहे आणि हे आता नव्याने बनवले. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा ते नव्हती, बंदिस्त पार्किंग. 50 रुपये पार्किंग फी आहे. बाहेर लोक 100 रुपये सांगून दुसरीकडे गाडी लावायला सांगतात की आतमध्ये 100 रुपये आहे, तुम्ही इकडेच गाडी लावा. तर काय नाही, इकडे आतमध्ये 50 रुपयेच पार्किंग फी आहे आणि प्लस जी आपण बाहेर एंट्री फी दिली, व्हेकल एंट्री फी, ते 50 रुपये, म्हणजे असे टोटल 100 रुपये आहेत. काय करायचं? ओम नमः शिवाय. आता आपण पोहोचलेलो आहोत आणि तुम्हाला मंदिर दिसत असेल. भोलेनाथ महाराज की जय. खूप ऊन आहे तरी गर्दी खूप आहे आणि हे मार्केट आहे त्र्यंबकेश्वरचं. हे आहे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरचं उत्तर महाद्वार आणि इथे चप्पल वगैरे ठेवण्याची पण सोय आहे. चप्पल, बॅग, लॉकर्स आहेत. आता आपण आलेलो आहोत इथे डोनेशन पास लाईनमध्ये 200 रुपये पर पर्सन आहे VIP पासची आणि आम्ही 3 जण आहेत, म्हणजे 600 रुपये. सो चला, आता जाऊया, लाईन जाऊया. त्यांनी काय गर्दी जास्त आहे. संध्याकाळी घरी पण पोचायचं आहे लवकर, त्याच्यामुळे मी पास घेतो आहे. बाकी आम्ही गृहणेश्वरला तर काय पास वगैरे नव्हता घेतला आणि इथे फक्त कॅशच स्वीकारली जाते. कशामुळे ते त्यांनाच माहिती. ही अशी पावती आहे. बँक नेम, अकाउंट नंबर नेम वगैरे सगळं मेन्शन आहे, पण इकडे फक्त कॅश घेतली जाते. का ते आता तुम्ही समजून जावा.
बघा आता आपण पोहोचलेलो आहोत मंदिराच्या एंट्रन्सला आणि एवढी तरी लेंगी लाईनला सुद्धा खूप गर्दी आहेच, असं नाही की लगेच डायरेक्ट आतमध्ये. सो VIP लाईनमध्ये फॅन बंद आहेत. 200 रुपये तिकीट पासचे घेऊन फॅन पण चालू नाहीत, पुढे पुढे चालू आहेत 2-3 ठिकाणी आणि पुणे तर पूर्ण बंद आहे लाईन. बघा लोकांना गरम होतं आहे पूर्ण आणि एवढ्या गरमीत फॅन पूर्ण बंद आहे. तर तेव्हा मंदिर प्रशासनाने जरा याच्यावर लक्ष करावे, भाविकांचे हाल होणार नाही त्याचा ध्यान ठेवावा. हर हर महादेव. आणि इथे बघा या डिस्प्लेवर पूर्ण माहिती दिलेली आहे. हे श्लोक झाल्यानंतर मंदिर ट्रस्टचा नंबर येईल, त्याच्यानंतर मंदिर भक्त निवासचा नंबर येईल. तुम्ही पॉज करून तो नंबर घेऊ शकता आणि काही मदत हवी असल्यास किंवा काही कंप्लेंट असल्यास या नंबरवर फोन करावे. आता हे फॅन बंद होते, मी तुम्हाला मगाशी दाखवले, तर मी या नंबरवर फोन केला आणि त्याच्यानंतर लगेच फॅन चालू झाले 5 मिनिटांनी. त्याच्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण थोडं सतर्क राहिलं पाहिजे आणि अशा कंप्लेंट्स किंवा फीडबॅक वगैरे असतील ते प्रशासनाला देत राहिलं पाहिजे, तेव्हाच त्यांना माहिती होईल की काय चालू आहे इकडे. आता बघा हे तुम्हाला मगाशी दाखवलेले फॅन सगळे बंद होते, आता चालू झालेले आहेत. सो बघा आता मंदिर दर्शनाची लाईन चालू झालेली आहे. तर सर्वांना एक विशेष सूचना की मंदिर 1 ते 2 हे मंदिर दर्शनासाठी बंद असतं. आता आम्ही 1:10ला लाईनला लागलेलो, 2 वाजेपर्यंत पूर्णतः बंदच होतं लाईन. आतमध्ये आरती वगैरे झाली, त्याच्यानंतर मग 2 वाजता बरोबर 2 वाजता दर्शन चालू झालेलं आहे रेग्युलर. सो चला आता आपण जाऊया, दर्शन घेऊया भोलेनाथचे. चला बोला हर हर महादेव. सो फायनली आता आपण मंदिरच्या जवळ पोहोचलेलो आहोत, एकदम जवळ. तुम्ही बघू शकता मंदिराचा कलर दिसतोय, एंट्री आहे. बाकी ठिकाणी फक्त शिवलिंगमध्ये शिवदर्शनच होतं, पण इथे ब्रह्मा विष्णू महेश असं तिघांचंही लिंगरूपमध्ये दर्शन होतं. तुम्ही बघू शकता पिंडीच्या समोरच नंदी महाराज आहेत. मंदिराच्या दरवाजावर कशी कोरीव काम केलेलं आहे. महादेव. चला फायनली आपण टिटवाळ्याला पोहोचलेलो आहोत आणि बरोबर 7 वाजता आपण पोहोचलेलो आहोत. 7 सव्वा 7 झाले आहेत आणि आता चला थोडं फ्रेश होऊया, घरी जाऊया, फ्रेश होऊया आणि हा ब्लॉग आता आम्ही इथेच संपवतोय. चला घरी पण आता पोहोचलो आणि आता हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतोय. सो
चला बाय बाय. आमच्या आधीचे पण व्हिडिओ बघा, बघितले नसतील तर आम्ही कशी आमची ट्रिप एन्जॉय केली. तर चला बाय बाय. असेच व्हिडिओ येत राहतील.